अक्कलकुवा तालुक्यातील आंबलेबारी या घाटात जो आहे तो भीषण असा अपघात झालेला आहे। विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी ही जी बस आहे 40 ते 45 विद्यार्थी या बसमध्ये बसले होते आणि आंबलेबारीच्या तीव्र वळणावरनं वाहन चालकाचा जो आहे तो ताबा सुटला आणि त्यानंतर वाहन थेट 200हून अधिक फूट खोल दरीमध्ये कोसळलेले आहे। मी सध्या त्याच घटनास्थळी आणि आपण गाडीच्या जी अपघातग्रस्त बस आहे तिची आपण अवस्था पाहू शकतो। अक्षरशः चकनाचूर झालेला आहे। मोठ्या प्रमाणात 40 ते 45 विद्यार्थी जे ते यातून प्रवास करत होते। त्यातील एका विद्यार्थ्याचा तो जागीच मृत्यू झालेला आहे, तर 40हून अधिक विद्यार्थी जे ते गंभीररित्या जखमी झालेले आहेत। विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। खरं तर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची वाहतूक जी त्या बसमधून केली जात होती आणि त्यानंतर आंबलेबारीचा जो तीव्र वळण आहे त्या वळणावरनं ही बस जी ती थेट दरीत कोसळलेली आहे। नदी पात्रात ही बस कोसळलेली आहे आणि बसती जर आपण सध्याची परिस्थिती पाहू तर खरं तर उंच टेकड्यावरनं जी ही बस आहे हा तीव्र पूर्ण वळण आहे आणि या वळणावरनं बस जी ती थेट नदीत कोसळलेली आहे। 200हून अधिक फूटचं जे हे अंतर आहे आणि अंतरात ही बस जी ती कोसळलेली आहे। अनेक विद्यार्थी जे ते गंभीररित्या जखमी झाले आहेत, तर 40हून जे अधिक विद्यार्थी आहेत ते जळगाव जिल्ह्यातील जे ते चाळीसगाव तालुक्यात येणाऱ्या मेहुणबाळा आश्रम शाळेचे सगळे विद्यार्थी होते। विद्यार्थी खरं तर दिवाळीच्या सुट्टीनिमित्ताने आपल्या गावाकडे आले होते आणि त्यांना परत घेऊन जाण्यासाठी खरं तर ही बस जी ती या ठिकाणी आलेली होती आणि त्या घेऊन जात असतानाच हा मोठा अपघात जो आहे तो या भागामध्ये घडलेला आहे। आपण पाहू शकतो गाडीचा अक्षरशः चकनाचूर झालेला आहे। मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे या ठिकाणी नुकसान झालेले आहे। एका विद्यार्थ्याला आपला जीव या भागामधून गमवावा लागलेला आहे। अनेक विद्यार्थ्यांना जे ते तातडीने नंदुरबारच्या जिल्हा रुग्णालयात देखील हलवण्यात आलेलं आहे। तर घटनास्थळची आपण ही दृश्य पाहू शकतो। मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जे ते जखमी झालेले आहेत, गाडीचा अक्षरशः चकनाचूर झालेला आहे आणि 200हून अधिक फुटावरनं ही जी बस आहे ती थेट दरीत कोसळल्यामुळे हा मोठा अपघात या ठिकाणी घडलेला आहे। सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज, आंबलेबारी, नंदुरबार। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।